राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री गजानन महाराज विजय ग्रंथ अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। जय जयाजी उदार कीर्ती, जय जयाजी प्रताप ज्योती, जय जयाजी हे गणपती गौरी पुत्रा मयुरेश्वरा। कार्यारंभी तुझे स्मरण करीत आले जन, मोठमोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष। तुझ्या कृपेची अगाध शक्ती विघ्ने अवघी भस्म होती, कापूसाचा पाड किती अग्निपुढे दया घना। म्हणून आदरे वंदना करीत असे मी तुझ्या चरणा, सुरस करवी पद्मरचना दासगणूचा मुखाने। मी अज्ञान मंदमती नाही काव्य व्युत्पत्ती, परी तू वास केल्या चित्ती कार्य माझे होईल हे। आता आधी माया सरस्वती जी ब्रह्माची होय प्रकृती, जी कविवराची ध्येय मूर्ती ब्रह्मकुमारी शारदा। त्या जगदंबे कारण असो माझे साष्टांग नमन, मी लेकरू आहे अजान अभिमान माझा धरावा। तुझ्या कृपेची अगाध थोरी पांगळाही चढे गिरी, मुका सभे माझारी ते व्याख्यान अस्खलित। त्या तुझ्या कीर्तीला कमीपणा न आणि भला, साह्य दास गणूला ग्रंथ रचनेस करिया। आता हे पुराण पुरुषा पांडुरंगा पंढरीशा, सचिनंदा रमेशा पाही मा मदीन बंधो। तू सर्वक्षाशी जगदाधार, तू व्यापक चराचर करता करविता सर्वेश्वर, अवघे काही तूच तू। जग जन आणि जनार्दन तूच एक परिपूर्ण, सगुण आणि निर्गुण तूच किरे माय बापा। ऐसा तुझा अगाध महिमा जो न कळे निगमा गमा, तेथे काय पुरुषोत्तमा या गुणाचा पाडसे। रामकृपा जेव्हा झाली तेव्हा माकडा शक्ती आली, गोपतेही बनले बली यमुना तीरी गोकुळात। तुझी कृपा व्हाया जाण नाही धनाचे प्रयोजन, चरणी होता अनन्य तू त्याचे सहाय्य करशी। ऐसा संतांनी डांगोरा तुझा पिटला रमावरा, म्हणून आलो तुझ्या द्वारा आता विनमुख लावू नको। हे संत चरित्र रचावया सहाय्य करी पंढरी राया, माझ्या चित्ती बैसोनिया ग्रंथ कळसा नेई हा। हे भव भवांतक भवानी वरा, हे नीलकंठा गंगाधरा, ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा वरद पाणी ठेवा श्री। तुझे सहाय्य असल्यावर काळाचाही नाही दर, लोखंडासी भांगार परीस करून ठेवत तसे। तुझी कृपा हाच परीस लोखंड मी गणुदास, सहाय्य करी लेकरास परते मजला लोटू नको। तुला अशक्य काही नाही अवघेची आहे तुझ्या ठाई, लेकरासाठी धाव घेई ग्रंथ सुगम वदवावया। माझ्या कुळीची कुलदैवता कोल्हापूर वासिनी जगन्माता, तिच्या पदी ठेवितो माता मंगल व्हाया कारणे। हे दुर्गे तुझे भवानी, हे आपरणे आंबे मुडानी, ठेवी तुझा वरद पाणी दासगणूच्या शिरावर। आता वंदन दत्तात्रया पाववेगी मसी सदया, गजन चरित्र गाया प्रसादासह स्फूर्ती दे। आता शांडिल्यादी ऋषीश्वर वसिष्ठ गौतम पराशर, ज्ञान बीजो दिनकर त्या शंकराचार्य नमन असो। आता अवघ्या संत महंता नमन माझे सर्वथा, दास गणूच्या धरून हाता ग्रंथ करावा लेखन। गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर श्री तुकाराम देहूकर, हे भवाब्दीचे तारू थोर त्या श्री रामदासा नमन असो। हे शिर्डीकर साई समर्था वामन शास्त्री पुण्यवंता, दास गणूसी अभय आता तुमचे असो द्या संत हो। तुम्हा अवघ्याच्या कृपेने मी हे करेन बोलणे, दास गणू मी तुमचे ताने कठोर मजविषयी होऊ नका। जी का खरी माया असते तीच बोलाया शिकविते, तुमचे माझे असे नाते माय लेकरा परी हो। लेखनी काढी अक्षर परी तो तिच्या नाही जोर, ती निमित्ता कारण साचार। लेखन रूपी कार्याला दासगणू लेखनी येथ, तुम्ही धारण करा ती अवघे संत ग्रंथ रचना रसभरीत। हीच आहे प्रार्थना आता श्रोते सावधान, संत कथेचे करा श्रवण करून या एकाग्र मन निज कल्याण व्हावया। संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे। संत हेच सन्नतीचे
मूर्ती होय प्रत्यक्ष साची, संत भव्य कल्याणाची, पेट आहे विबुध हो. त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश, आजवरी ना कवनास संतांनी या दगा दिला. ईश्वरी तत्वाचे वाटाडे, संत हेची रोकडे, हे अमोघ ज्ञानाचे ते गाडे, भरले असती प्रत्यक्ष. संत चरित्र ज्याच्या हेत, त्याचा ऋणी रुक्मिणी कांत. आता मलरहित कराचित्त, गजानन चरित्र ऐकावया. भरतखंडा माझारी, संत झाले बहुता परी, हीन पर्वणी आली खरी, अवांतर देशाकारणे. जंबू द्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून, कोणत्या सुखाचीही वान येथे न पडली आजवरी. याचे हेच कारण या भूमीस संत चरण, अनादिकालापासून लागत आले आहेत की. नारद ध्रुव कयाधू कुमर, उद्धव सुदामा सुभद्रावर, महाबली अंजनी कुमर, अजातशत्रू धर्मराजा, शंकराचार्य जगद्गुरु, जे पदनताचे कल्पतरू, जे अध्यात्म विद्येचे मेरू, याच देशी झाले हो. मध्व वल्लभ रामानुज, याचा ऋणी अधोक्षज, ज्याने धर्माची राखिली लाज, निज सामर्थ्य दावोनिया. नरसी मेहता तुलसीदास, कबीर कमाल सुरदास, चौरंग प्रभूच्या लीलेस वर्णन करावे कोठवरी. राजकन्या मीराबाई, तिच्या भक्तीस पार नाही, जिच्यासाठी शेषशाही प्राशिता झाला विषाते. गोरखमचंद्र जालंधर, जे का योग योगेश्वर, ज्यांचा नवनाथ भक्तिसार ग्रंथ असे लीलेचा. ज्यांनी नुसतीच हरिभक्ती करून साधिला श्रीपती, ते नामा नरहरी सन्मती, जनी क्वान्नो संत सुखू. चोखा सावता कुर्मदासा, रामाजी पंत पुण्यपुरुष, ज्याच्या कारणे वेद रास गेला महार होऊन हरी. मुकुंदराज जनार्दन, बोधला निपट निरंजन, ज्यांनी चरित्रे गायन केली मागे महिपतीनी. म्हणून त्यांची नावे येथ, मी न साकरले आता देत, नुसते सांगतो याचा ग्रंथ, भक्तिविजय भक्तमाला. त्यानंतर जे जे झाले त्या त्या संता मी गाईले, ग्रंथ असती 3 केले, ते पहा म्हणजे कळेल की. त्या संताच्या तोडीचा, संत श्री गजानन साचा, या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर. मी जी मागे गायली संत चरित्रे असती भली, ती सारांश रूपे सांगितली त्रय ग्रंथातून विबुध हो. आता हे सांगोपांग चरित्र कथितो ऐका चांग, मम सुदैवे आला योग हे चरित्र रचण्याचा. जो प्रथमतांचा मी पाहिला, आकोटा सन्निध संत भला, तोच मागे राहिला त्याचे एका कारण. माळा आधी ओविती, मग मेरुमणी जोडिती, तीच आजी झाली स्थिती ह्या चरित्र रचण्याची. शेगाव नामे वराडांत, ग्राम आहे प्रख्यात, खामगाव नामे तालुक्यात, व्यापार चाले जेथ मोठा. ग्राम लहान साचार, परिवैभव त्याचे महाथोर, ज्यांचे नाव अजरामर, झाले साधूमुळे जगत राही. त्या शेगाव सरोवरी भले, गजानन कमल उदया आले, जे सौरभे वेदिती झाले या अखिल ब्रह्मांडा. हा शेगाव खानीचा हिरा, गजानन होय साचा, प्रभाव त्या अवलियाचा, अल्पमतीने वनितो मी. ते आता अवधारा, गजानन चरणी प्रेम धरा, येणे तुमचा उद्धार करा, होईल हे विसरू नका. गजानन चरित्र मेघ थोर, तुम्ही श्रोते अवघे मोर, चरित्ररूपी वर्षता निर, नाचाल वाटी निसंशय. शेगावचे पौरवासी, परमभाग्याचे निश्चयसी, म्हणून लाधले तयासी, गजानन हे संतरत्न. जेव्हा करावे लागले पुण्य, तेव्हा लाभती संतचरण, संत श्रेष्ठ देवाहून ए विषयी शंका नसे. रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी, पंढरी क्षेत्री येऊनी कार्तिकीच्या वारीला. माझा मनी हेत होता, गावे गजानन चरित्र, परी त्याची तत्वता संगत नाही लागली, त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या समर्थे. खऱ्या संताचे धोरण न कळे कोणा लागोन, महापुरुष गजानन आधुनिक संत चूडामणी. या महापुरुषाचा ठाव ठिकाणा कोणचा, वा पत्ता त्याच्या जातीचा, इतिहास दृष्ट्या न लागे की. जेवी ब्राह्मणाचा ठाव ठिकाण न कळे कोणा लागून, ते ब्रह्मास पाहून निश्चय त्याचा करणे असे. जो का हिरा तेज मान, पूर्णपणे असे जाण, तेज त्याचे पाहून ज्ञाते तल्लीन होती की. तेथ त्या हिऱ्याची खाण आहे कोणाची, हे विचारी आणण्याची.
गरज मुळी राहत नसे. ऐन तारुण्या भितरी गजानन आले शेगाव नगरी. शके 1800 भितरी माधवद्य सप्तमीला. कोणी कोणी म्हणती जन श्री समर्थाचे जे का स्थान. त्या सज्जन गडाहून या देशी आले हे. परी आला पुरावा सबळ ऐसा नाही बरवा. परी काहीतरी असावा अर्थ त्याच्या म्हणण्यात. लोक अवघे भ्रष्ट झाले नाना यातने गांजले. त्याच्यासाठी वाटते केले कौतुक ऐसे समर्थांनी. जगाचा करण्याचा उद्धार गजानन रूपे अवतार. धरून आले महीवर पुन्हा समर्थ सिद्ध योगी. कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी. ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरूंनी केला असे. गोरख जन्मला उकिरड्यात कानिफा गजकर्णात. चामदेव नारायण डोहात योनी वाचून प्रगटले. तैसे येथे काहीतरी झाले असावे निर्धारी. गजाननासी अंगे सारी होती योगाची अवगत. हे त्याच्या लीलेवरून पुढे कळेल तुम्हा लागून. योगाचे आघात महिमान त्याची सरी न ए कोणा. शेगावी माघ मासी वद्य सप्तमी ज्या दिवशी. हा उदय पावला ज्ञानराशी पदनता ते तारावया. त्यावेळीची तुम्ही कथा सांगतो मी ऐका आता. एक भाविक गृहस्थ होता नाम ज्याचे देवीदास. हा देवीदास सज्जन पातूरकरांचा वंशज जाण. शाखा ज्याची माध्यतीन मठाधिपती होता तो. त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची. त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याचे घरा. उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकल्या होत्या साचार. घराची या समोर त्या देवीदास विप्राच्या. तो गजानन समर्थ सिद्ध योगी बसले होते तया जागी. एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची. कोणत्याही उपाधींचे नाव नव्हते जवळी साचे. पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळा. कच्ची चिलीम हातात जी होती त्याची स्वकृत. कुंभाराच्या भट्टीप्रत जिने नव्हते पाहिले. नासाग्र दृष्टी मुद्रा शांत. तपोबल अंगी झळकत. प्राचीच्या वाल रविवत वर्णन किती करावे. मूर्ती अवघी दिगंबर भाव मावळला अपपर. आवड निवड साचार राहिल न जवळी जयाच्या. ती समर्थाची स्वारी बैसून या रस्त्यावरी. शोधन पत्रावळीचे करी केवळ निजलिलेने. शीत पडल्या दृष्टीप्रत ते मुखी उचलून घालीत. हे करण्याचा हाच हेत अन्न परब्रह्म कळवावया. काकी गरजोन सांगे श्रुती अन्न हेच ब्रह्म निघुती. अन्न ब्रह्मेती ऐसी उक्ती उपनिषदाच्या ठाई असे. त्याची पटवावया खन शीते वेचती दया घन. त्याच्या सामान्य जनाला गुण भावार्थ तो कळला नसे. बंकटलाला अगरवाला होता रस्त्याने चालला. त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहयासह. दामोदरपंत कुलकर्णी त्यांच्या स्नेहयाचे नाव जाणी. दोघे तो प्रकार पाहोनी आश्चर्यचकित झाले. आणि एकमेकाप्रत बोलू लागले ऐसे सत्य की याच्या कारणी विपरीत वेडे या परी दिसतेसे. हा अनार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता. देवीदासही याते देता काकी तोही सज्जन. दारी आलेला याचक लावीन सुज्ञ परत देख. काही न चाले तर्क कृतीवर निह्याच्या ह्या. बंकटलाल म्हणे पंतासी ऐसेच उभे रस्त्यासी. आपण राहू यत कृतीसी आजमावया कारणे. खरे साधू पिशापरी जगी वागती वरवरी. ऐसी व्यासाची वैखरी बोलली आहे भगवंता. कृतीने हा दिसे वेडा परी आहे ज्ञान गाडा. वा विमल ज्ञानाचा हुडा असावा की प्रत्यक्ष. ऐसा विचार परस्पर करू लागले साचार. रत्न असता समोर पारखी तोच जाणे त्या. पण ते 1000 लोक गेले परी न कोणी पाहिले. या दोघा वाचून भले याचा विचार कर हो. हिरे गारा एका ठाई मिसळल्या असती जगा ठाई. पारखी तो निवडून घेई गार टाकून हिऱ्याते. प्रथमता तो पुढे झाला बंकटलाला अगरवाला. गजाननासी विचारण्याला विनयाने येणे रीती. ह्या पत्रवाळीच्या शोधना काहो करिता कळेना. शुद्धा असेल आपणा तरी तरतूद करा अन्नाची. त्याने ऐसे विचारिले परीन उत्तर मिळाले. नुसते वरी पाहिले उभयतांच्या मुखाकडे. तो सतेज कांती मनोहर दंडगर्दन पिळदार. भव्य छाती दृष्टी स्थिर भ्रुकुटी ठाई झाली असे.
निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला, मौनेचे नमस्कार केला चित्ती संतोष पावनिया। देवीदास बुवासी सांगू लागले प्रेमेसी, तुम्ही पात्र वाढून वेगीसी आना एक बाहेर। देवीदासे तैसे केले पक्वानांनी भरलेले, पात्र आणून ठेवले दारासमोर स्वामी पुढे। ठेविलेल्या पात्रावरी भोजना बैसली समर्थ स्वारी, चवी न कशाची अंतरी अनुमात्र उरली असे। अनुपम ब्रह्मरसाला जो पिऊन तृप्त झाला, तो का मागतो गुळवण्याला मिटक्या मारीत बैसले। जो सार्वभौम नृप वर झाला असे साचार, अशा नरासी जहागीर मिळाल्याची प्रेमे उपजे। अवघी पक्वाने एक केली, आवड निवड नाही उरली, जठराग्नीची तृप्ती केली 2 प्रहराच्या समयाला। बंकटलाल ते पाहून पंतासी करी भाषण, ह्या वेळा म्हणालो आपण ती निसंशय झाली चुकी। सुभद्रेसाठी द्वारकेला अर्जुन ऐसाच वेडा झाला, व्यवहाराचा विसर पडला करू आता भलभलते। तैसाच हा ज्ञान जेठी मुक्तिरूप सुभद्रेसाठी, वेडा झाला कसवटी याची आता घेणे नको। धन्य आपुले शेगाव दृष्टी पाहिला योगी राव, निरीच्छा हा जागीर गाव दिला हरीने जयाला। सूर्य मध्यानी आला भागभूमीचा तृप्त झाला, पाखरी आश्रयाला जाऊन बैसली वृक्षावरी। ऐशा भर उन्हात हा बैसला आनंदात, हा ब्रह्मची होय साक्षात भय ना कशाचे उरले या। हा जेवला येथे चपनी तुंब्यामध्ये नाही पाणी, जे पंता या लागून आपण देऊ आणून। पुसू लागले दामोदर तुंब्यामध्ये नाही नीर, मर्जी असल्या हा चाकर पाणी द्या तयार असे। ऐसे शब्द ऐकिले समर्थांनी हसे केले, उभयतासी पाहून वदले ते का सांगतो। तुम्हा गरज असेल जरी तरी आणून घाला वारी, एक ब्रह्म जगदांतरी ओतप्रोत भरले असे। तुम्ही आम्ही भेद येतेथ नाही उरल्या इतकिंचित, परी जग व्यवहार सत्य आचरीला पाहिजे। अन्न भक्षिले देहानी म्हणून त्या पाहिजे पाणी, हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला। म्हणून तुमच्या चातुर्यासी गरज असल्या तुम्हासाची, तरतूद करा पाण्याची म्हणजे अवघे संपले। हे भाषण ऐकता दोघे हर्षले तत्वता, बंकटलाल म्हणे पंता आपुले आहे भाग्य धन्य। पाणी आणण्या दामोदर घरात गेले साचार, तो इकडे प्रकार काय घडला तो ऐका। कुपाची या शेजारी हाळ होता निर्धारी, जेथे जनावरे सारी पीत होती पाण्याला, तेथे जाऊन पाणी प्याले तृप्तेचे ढेकर दिले, तो इतक्यात घेऊन आले पंत पाणी गडव्यात। हा ते गढूळ पाणी समर्थानं लावी वदनी, ते जनावरा लागुनी योग्य आहे प्यावया। मी हे पहा आणिले नीर गोड निर्मळ थंडगार, वासित केले साचार वाळा घालुनी यामध्ये। ऐसे भाषण ऐकता महाराज वदले तत्वता, व्यवहारिक अवघ्या कथा ह्या न सांगात आम्हा तुम्ही। हे अवघेच चर चर ब्रह्मे व्याप्त साचार, तेथे गढूळ निर्मळ वासित नीर, हे न भेद राहिले पाणी तरी तोच आहे, निर्मळ गढूळ तोचा पाहे। सुवास कुवास दोन्ही हे रूप त्यांचे निसंशय, पिणाराही वेगळा त्यापासून ना विराळा। ईश्वराची अगाध लीला ती कळे ना नरजन्मी, ते दिले टाकून व्यवहारी गोविले मन, यांचे करा सदा मनन कशापासून जग झाले। ऐसे ऐकता समर्थवाणी दोघे गेले गहिवरोनी, अनन्य भावे समर्थ चरणी लोळावया तयार झाले। तो त्याच्या जाणून हेत महाराज निघाले पळत पळत, वायूच्या त्या गतिप्रत अडथळा जगी कोण करी। या पुढील कथा पाही निवेदन होईल द्वितीय अध्यायी, अवधान द्यावे लवलाही त्या श्रवण करावया। हा गजानन विजय ग्रंथ आल्हाददाव भाविका प्रत, हेच विनवी जोडून हात ईश्वरासी दास गणू। श्री हरिहरार्पणमस्तु शुभं भवतु इति प्रथम अध्याय समाप्तः। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनेल पाहत रहा।